अंबरनाथमध्ये एका भरधाव टेम्पोने सायकल स्वाराला उडवत रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या 2 रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे। अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनागा परिसरातील अंबर केअर हॉस्पिटल समोर हा प्रकार घडलाय। शनिवारी 15 मार्च रोजी पहाटे 5:15 वाजताच्या सुमारास नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले शिवाप्रसाद गौड हे सायकलिंग करण्यासाठी निघाले होते। बुवापाडा येथील राहत्या घरातून निघून फॉरेस्ट नाक्याकडे सायकलवर जात असताना अंबर केअर हॉस्पिटल समोर त्यांच्या मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने आधी त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या 2 रुग्णवाहिकांना हा टेम्पो धडकला। हा टेम्पो प्रचंड वेगात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय। या अपघातात शिवाप्रसाद गौड गंभीर जखमी झाले असून त्यांना आधी उल्हासनगर, मग डोंबिवली आणि तिथून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।